गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट लॉ स्टडी केला होता, पॅरोग्राम लॉ. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपण रिझल्टंट व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन यासाठी फॉर्म्युला पण ऑप्टेन केला होता. तर रिझल्टंट ऑफ सम आर इज इक्वल टू असतो अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला होता, जो खूप खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. रिझल्टंट ऑफ सम फॉर्म्युला असतो आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. इफ टू व्हेक्टर्स आर इक्वल हॅव्हिंग एनी अँगल थीटा बिटवीन देम, तर रिझल्टंट ऑफ सम असतो 2p कॉस थीटा बाय 2. दोन व्हेक्टर जर सेम डिरेक्शनमध्ये असतील तर आर इज इक्वल टू असतं पी प्लस क्यू. दोन व्हेक्टर जर अपोजिट डिरेक्शनला असेल तर आर इज इक्वल टू पी मायनस क्यू. इफ टू व्हेक्टर्स आर पॅरलल आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. बरोबर आहे, मॅग्निट्यूड. आणि जर दोन व्हेक्टर अँटी पॅरलल असतील तर आर इज इक्वल टू पी मायनस क्यू. आणि दोन व्हेक्टर जर परपॅन्डिक्युलर असतील तर आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅरोग्राम लॉ स्टडी केला. देन आपण स्टडी केलं फॉर्म्युला फॉर डिटर्मिनेशन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. हे फॉर्म्युले पुन्हा एकदा मी रिवाईज केले. दोन व्हेक्टर जर ऑब्लिकली ओरिएंटेड असतील तर अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ त्यांचा रिझल्टंट असतो अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. जर त्यांच्यामध्ये कुठला तर आर्बिटरी अँगल थीटा असेल आणि मॅग्निट्यूड इक्वल असेल तर आर इज इक्वल टू 2p कॉस थीटा बाय 2. दोन व्हेक्टर जर एकमेकाला पॅरलल असतील तर आर इज इक्वल टू पी प्लस क्यू. जर दोन व्हेक्टर अँटी पॅरलल असतील तर आर इज इक्वल टू पी मायनस क्यू. आणि दोन व्हेक्टर जर परपॅन्डिक्युलर असतील तर आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले रिझल्टंट ऑफ सम. आता बघा, हा आर आहे, या आरला म्हणतात रिझल्टंट ऑफ सम. आता मी पुढचा जेईचा पॉईंट तुम्हाला सांगतो. सपोज करा हे दोन व्हेक्टर आहेत. हा व्हेक्टर क्यू, हा व्हेक्टर पी, हा व्हेक्टर आर. हा अँगल अल्फा, हा अँगल बीटा. आता जेईला किंवा नीटला असं क्वेश्चन विचारतात, असे दोन व्हेक्टर दिलेत, व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू, तर ह्यातला ग्रेटर व्हेक्टर कोणता असेल? ओके, ग्रेटर व्हेक्टर कोणता असेल? तर लक्षात ठेवायचं, रिझल्टंट व्हेक्टर इज ऑलवेज लेस इनक्लाइन विथ ग्रेटर व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टर इज ऑलवेज विथ लेस इनक्लाइन विथ रिझल्टंट व्हेक्टर. आता इथे बघा, आर आणि पी मधला अँगल कमी आहे आणि आर आणि क्यू मधला अँगल जास्त आहे. याचा अर्थ व्हेक्टर पीची मॅग्निट्यूड क्यूपेक्षा जास्त असणार. लक्षात आलं? रिझल्टंट व्हेक्टर इज लेस इनक्लाइन विथ ग्रेटर व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टरचा ग्रेटर व्हेक्टरसोबतचा अँगल हा कायम कमी असतो, किंवा असं म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, रिझल्टंट व्हेक्टर हा ग्रेटर व्हेक्टरच्या साईडला झुकलेला असतो. बरोबर आहे. इफ अल्फा इज लेस दॅन बीटा देन पी मस्ट बी ग्रेटर दॅन क्यू. लक्षात आलं? अल्फा इज लेस दॅन बीटा देन पी इज ग्रेटर दॅन क्यू. रिझल्टंट व्हेक्टर हा जो व्हेक्टर ग्रेटर असेल त्याच्या साईडला झुकलेला असतो. लक्षात आलं? किंवा जो व्हेक्टर ग्रेटर असेल त्याचा रिझल्टंट सोबत अँगल हा कायम कमी असतो. ओके. आता एक अजून असा क्वेश्चन येतो. सपोज करा पहिला व्हेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड आहे 10 न्यूटन, दुसरा व्हेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड आहे 10 न्यूटन, आणि तिसरा व्हेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड आहे 15 न्यूटन. मग जेईला असा क्वेश्चन असतो की ह्या तिघांचा रिझल्टंट 0 असेल का? मी अजून एक एक्झाम्पल लिहितो. 10 न्यूटन, 10 न्यूटन किंवा 10 युनिट, 10 युनिट आणि 40 युनिट. आपल्याला तीन व्हेक्टर दिले. पहिला व्हेक्टर आहे तो 10 युनिट आहे, दुसरा व्हेक्टर 10 युनिट आहे, तिसरा व्हेक्टर 15 युनिट आहे. पुन्हा पहिला व्हेक्टर आहे तो 10 युनिट आहे, दुसरा व्हेक्टर 10 युनिट आहे, तिसरा व्हेक्टर आहे तो 40 युनिट आहे. ओके.
या कोणत्या केसमध्ये ह्या तिघांचा रिझल्टंट 0 असेल असा क्वेश्चन असतो. आता रिझल्टंट 0 असेल इफ थर्ड वेक्टर लाईज बिटवीन सम अँड डिफरन्स ऑफ फर्स्ट टू वेक्टर. ओके, जर तिसरा वेक्टर पहिल्या दोन वेक्टरच्या सम आणि डिफरन्सच्या मध्ये येत असेल तर मॅग्निट्यूड तर त्या तिघांचा रिझल्टंट 0 असू शकतो. आता इथे बघा, ह्या दोघांचा डिफरन्स किती आला 10 - 10 0. ह्या दोघांचा सम किती आलं 10 + 10 20. 15 आहे ते 0 आणि 20 या रेंजमध्ये, म्हणजे डिफरन्स आणि सम ह्या रेंजला आहे. तर या केसमध्ये रिझल्टंट 0 असू शकतो. इथे बघा, डिफरन्स आहे 0, सम आहे 20, आपला वेक्टर 40 आहे, तो ह्या सम आणि डिफरन्सच्या मध्ये येत नाही. तर या केसमध्ये मॅग्निट्यूड रिझल्टंट 0 असणार नाही. लक्षात आलं, रिझल्टंट विल बी 0 इफ थर्ड वेक्टर लाईज बिटवीन सम अँड डिफरन्स ऑफ फर्स्ट टू वेक्टर. कळलं, या केसमध्ये 15 आहे, हे पहिले दोन वेक्टर आहेत, ह्या दोन वेक्टरची सम 0 आहे आणि ह्या दोन वेक्टरचा डिफरन्स 0 आहे आणि सम 20 आहे. तिसरा वेक्टर आहे तो ह्या सम आणि डिफरन्सच्या मध्ये आला आहे. तर या केसमध्ये रिझल्टंट ह्या तिघांचा रिझल्टंट 0 असू शकतो. आता इथे बघा, सम डिफरन्स 0 आहे आणि सम 20 आहे. तिसरा वेक्टर दोन वेक्टरच्या सम आणि डिफरन्सच्या मध्ये येत नाही आहे, त्यामुळे या केसमध्ये या तिघांचा रिझल्टंट 0 असू शकणार नाही. लक्षात आलं, रिझल्टंट वेक्टर जर थर्ड वेक्टर पहिल्या दोन वेक्टरच्या सम आणि डिफरन्सच्या मध्ये लाय होत असेल तर रिझल्टंट 0 असू, त्या तिघांचा रिझल्टंट 0 असू शकतो. तर हे दोन इम्पॉर्टंट जेईवाले पॉईंट होते, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ओके, आता आपण बघा ट्रायंगल लॉ स्टडी केला आहे, पॅरोग्राम लॉ स्टडी केला आहे. ह्या दोन लॉचा ड्रॉबॅक म्हणजे या दोन लॉनं तुम्हाला फक्त दोनच व्हेक्टरनं ॲड करता येतं. जर आपल्याकडे दोनपेक्षा जास्त वेक्टर असतील तर मग त्याला तुम्हाला पॅरोग्राम लॉ किंवा ट्रायंगल लॉनं ॲड करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज करा दिस इज व्हेक्टर पी, दिस इज व्हेक्टर क्यू, दिस इज व्हेक्टर एस, दिस इज व्हेक्टर टी. ह्या सगळ्या व्हेक्टरना आपल्याला ॲड करायचं आहे इन ऑर्डर टू ऑब्टेन देअर रिझल्टंट व्हेक्टर. मग यासाठी जो लॉ यूज करतात त्याला म्हणतात पॉलिगॉन लॉ. पॉलिगॉन लॉ, number of obliquely oriented vectors are added by using polygon law. According to polygon law, number of individual vectors are considered as individual sides of polygon. Number of obliquely oriented vectors are considered as sides of incomplete polygon taken in sequence. हे जे नंबर ऑफ वेक्टर आहेत ह्यांना पॉलिगॉनच्या साईड कन्सिडर करायचं आहे, पण या साईड कशा सिक्वेन्समध्ये येणार आहे. मग हा झाला वेक्टर पी, ही पॉलिगॉनची फर्स्ट साईड रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. हा झाला वेक्टर क्यू, ही पॉलिगॉनची सेकंड साईड. हा झाला वेक्टर एस, पॉलिगॉनची थर्ड साईड. हा झाला वेक्टर टी, पॉलिगॉनची फोर्थ साईड. ओके, number of individual vectors are considered as sides of incomplete polygon taken in sequence. ओके, जे आपल्याला वेक्टर दिलेत ह्या वेक्टरना कन्सिडर करायचं साइड्स ऑफ पॉलिगॉन टेकन इन सिक्वेन्स. देन लास्ट साइड ऑफ पॉलिगॉन विच क्लोज द फिगर, last side of polygon which close the figure and drawn from starting point of first vector to end point of last vector will represent resultant vector. This is polygon law. Number of obliquely oriented vectors are considered as sides of incomplete polygon taken in sequence. Then last side of polygon which is drawn from starting point of first vector to end point of last vector will represent resultant vector in magnitude and direction. ओके, आता हा पॉलिगॉन लॉ वेगळा नाही आहे, ही ट्रायंगल लॉची स्पेशल केस आहे. बघा,
अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ दोन वेक्टर म्हणजे पॉलिगॉनच्या दोन साईड, दोन वेक्टर म्हणजे ट्रायंगलच्या दोन साईड ज्या आपण सिक्वेन्समध्ये कन्सिडर करतो. मग व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू ह्या ट्रायंगलच्या दोन साईड झाल्या, बरोबर आहे. मग थर्ड साईड ऑफ ट्रायंगल विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर इज नथिंग बट रिझल्टंट. मग हा आला वेक्टर R1 इज इक्वल टू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू, बरोबर आहे. आता वेक्टर R1 आणि वेक्टर एस ह्या ट्रायंगलच्या दोन साईड ज्या सिक्वेन्समध्ये आल्यात. मग थर्ड साईड म्हणजे ही झाली, बरोबर आहे. वेक्टर R2 इज इक्वल टू येणार वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू प्लस वेक्टर एस. आता हा ट्रायंगल कन्सिडर करा, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये आलेल्या दोन साईड कोणत्या आहेत, R2 आणि T, बरोबर आहे. तर थर्ड साईड म्हणजे वेक्टर आर विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर. सो वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर R2 प्लस वेक्टर T. सो वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर P प्लस वेक्टर Q प्लस वेक्टर S प्लस वेक्टर T. कळलं. हा पॉलिगॉन लॉ जो यूज करतात फॉर ॲडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर. नंबर ऑफ ऑब्लिकली ओरिएंटेड वेक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन टेकन इन सिक्वेन्स. Then last side of polygon which close the figure and which is drawn from starting point of first vector to end point of last vector will represent resultant vector. कळलं. तुम्हाला नंबर ऑफ ऑब्लिकली ओरिएंटेड वेक्टर दिले. हे सगळे वेक्टर म्हणजे इनकम्प्लीट पॉलिगॉनच्या साईड ज्या सिक्वेन्समध्ये घेतल्यात. देन लास्ट साईड विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर इज नथिंग बट रिझल्टंट वेक्टर. क्लिअर झालं. तर हा झाला पॉलिगॉन लॉ. तर आता आपण ऑपरेशन जे स्टडी करतोय, मॅथमॅटिकल ऑपरेशन जे स्टडी करतोय ते आहे ॲडिशन ऑफ वेक्टर. ॲडिशनमध्ये आपण दोन लॉ स्टडी केले, ट्रायंगल लॉ आणि पॅरोग्राम लॉ, आणि हा पॉलिगॉन लॉ देखील. यापैकी पॉलिगॉन लॉ आणि ट्रायंगल लॉ ह्या ग्राफिकल मेथड आहेत ज्याच्यामध्ये रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड डिटरमाइन करण्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही आहे. तर पॅरोग्राम लॉ आपल्याला एक इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल फॉर्म्युला प्रोव्हाइड करतो टू डिटरमाइन मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. मी त्या दिवशी देखील मागच्या लेक्चरमध्ये देखील बोललो आहे. पॅरोग्राम लॉ आर इज इक्वल टू √p² प्लस q² प्लस 2pq cos θ. हा खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. आपल्याला 12च्या एंडपर्यंत हे कमीत कमी 20 ते 25 वेळेला रिलेशन यूज करावं लागेल. लक्षात आलं. आपल्याला रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचं आहे, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं आहे, वेवचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाईंड करायची आहे, वेवची एनर्जी फाईंड करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पॅरोग्राम लॉच यूज करावा लागतो. सो इम्पॉर्टंट पॅरोग्राम लॉ आर इज इक्वल टू √p² प्लस q² प्लस 2pq cos θ. p म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, q म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर, आणि θ म्हणजे अँगल बिटवीन टू वेक्टर. ओके. मग आता आपल्याला नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन स्टडी करायचं आहे. आपण ॲडिशन स्टडी केलं, आता आपल्याला स्टडी करायचं आहे डिफरन्स ऑफ वेक्टर किंवा सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. डिफरन्स ऑफ वेक्टर किंवा सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. आता लक्ष द्या, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू, बरोबर आहे. आपल्याला वेक्टरचा डिफरन्स स्टडी करायचा आहे. मग वेक्टर आर मी रिलेशन लिहिलं, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू. ह्यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस मायनस वेक्टर क्यू, बरोबर आहे. हे म्हणजेच हे वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी प्लस मायनस वेक्टर क्यू. तर ह्याच्यावर इम्पॉर्टंट कन्क्लुजन काय ड्रॉ कराल बघा. दोन वेक्टरचा डिफरन्स म्हणजे त्यांची ॲडिशनच असते, पण ती ॲडिशन कुणाची असते, तो वेक्टर आणि त्याचा निगेटिव्ह वेक्टर. लक्षात आलं. डिफरन्स ऑफ वेक्टर इज नथिंग बट ॲडिशन ऑफ गिवन वेक्टर अँड इट्स निगेटिव्ह वेक्टर.
डिफरन्स हे ऑपरेशन, सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन वेगळं नाही आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे बेसिकली ॲडिशनच आहे, पण ती कुणाची ॲडिशन आहे? वेक्टर आणि त्याचा निगेटिव्ह वेक्टर. मग वेक्टरच्या डिफरन्ससाठी पहिला लॉ आहे तो म्हणजे ट्रायंगल लॉ. ओके, वेक्टरच्या डिफरन्ससाठी पहिला लॉ कोणता आहे? ट्रायंगल लॉ. आता लक्ष द्या, हा वेक्टर पी, हा वेक्टर क्यू. ओके, आता ह्या दोघांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे रिझल्टंट ऑफ डिफरन्स. ओके, मग फर्स्ट वेक्टर आहे त्याला मी प्रोजेक्ट केलं, हा झाला वेक्टर पी. सेकंड वेक्टर आहे त्याला देखील मी प्रोजेक्ट केलं, हा झाला वेक्टर क्यू. बरोबर आहे. आता तुम्ही जर ॲडिशन करत असाल तर ह्या ट्रायंगलच्या दोन साईड सिक्वेन्समध्ये घ्यावे लागतील. पण आता आपण ऑपरेशन कोणतं स्टडी करतोय? डिफरन्स. डिफरन्स घ्यायचा असेल, एक वेक्टर असेल तर दुसरा त्याचा निगेटिव्ह वेक्टर घ्यायला पाहिजे. आता निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय? वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डिरेक्शन. मग हा जर वेक्टर क्यू असेल तर हा काय झाला? मायनस वेक्टर क्यू. मग आता बघा, हा वेक्टर आणि हा वेक्टर ह्या ट्रायंगलच्या दोन साईड आहेत ज्या सिक्वेन्समध्ये आल्यात. देन थर्ड साईड ऑफ ट्रायंगल विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर इज नथिंग बट रिझल्टंट. बरोबर आहे. मग हा झाला वेक्टर आर. लक्षात आलं? हा वेक्टर क्यू, हा वेक्टर पी. आपल्याला डिफरन्स घ्यायचा असतो त्यामुळे आपल्याला डिफरन्सच्या वेळेला एक निगेटिव्ह वेक्टर लागतो. मग वेक्टर क्यूला अपोजिट डिरेक्शनला मी एक वेक्टर ड्रॉ केला, हा निगेटिव्ह वेक्टर झाला, क्यूचा निगेटिव्ह वेक्टर झाला. मग वेक्टर पी आणि मायनस वेक्टर क्यू ह्या ट्रायंगलच्या सिक्वेन्समध्ये आलेल्या दोन साईड झाल्या. बरोबर आहे. तर हा तिसरा काय झाला? त्यांचा रिझल्टंट विच इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर. ओके, सेकंड लॉ आहे तो म्हणजे पॅरोग्राम लॉ. अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ हे दोन वेक्टर म्हणजे पॅरोग्रामच्या दोन साईड असणार आहेत. मग आता बघा, हा झाला वेक्टर पी, हा झाला वेक्टर क्यू. आपल्याला जर ॲडिशन करायची असती तर आपण असा पॅरोग्राम कंप्लीट केला असता आणि डायगोनल ड्रॉ केला असता. तो डायगोनल म्हणजे काय झाला असता? रिझल्टंट ऑफ सम झाला असता. पण आता आपल्याला रिझल्टंट ऑफ डिफरन्स फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी मला क्यूचा निगेटिव्ह वेक्टर लागेल. मग हा झाला निगेटिव्ह वेक्टर ऑफ क्यू. मग मी पॅरोग्राम कंप्लीट करतो. डायगोनल ड्रॉन फ्रॉम सेम कॉमन पॉईंट. आता आपले दोन वेक्टर कोणते झाले? हा वेक्टर पी झाला, हा वेक्टर क्यू झाला, पण विथ मायनस साईन. म्हणजे हा क्यूचा निगेटिव्ह वेक्टर झाला. आपलं ऑपरेशन डिफरन्स आहे. बरोबर आहे ना? डिफरन्स असेल तर एक वेक्टर आणि दुसरा निगेटिव्ह वेक्टर लागतो. मग हा वेक्टर पी आहे आणि हा त्याचा निगेटिव्ह वेक्टर क्यू आहे. आता हे दोन वेक्टर म्हणजे पॅरोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईड. देन डायगोनल ड्रॉन फ्रॉम सेम कॉमन पॉईंट इज नथिंग बट रिझल्टंट वेक्टर. क्लिअर झालं? डिफरन्स ऑफ वेक्टर लक्षात आलं? आपल्याला काय करावं लागलं? डिफरन्स घेण्यासाठी एक वेक्टर घेतला तर दुसरा त्याचा निगेटिव्ह वेक्टर घ्यावा लागला. मग हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे. डिफरन्ससाठी मी त्याचा निगेटिव्ह वेक्टर घेतला, हा झाला मायनस वेक्टर क्यू. हे दोन वेक्टर म्हणजे पॅरोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईड. देन डायगोनल ड्रॉन फ्रॉम सेम कॉमन पॉईंट इज नथिंग बट रिझल्टंट. ओके, अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ रिझल्टंट ऑफ डिफरन्स ह्याची मॅग्निट्यूड असते. रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू. रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो त्याची मॅग्निट्यूड असते अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थीटा. लक्षात आलं? हे डेरिव्हेशन आपल्या सिलेबसला नाही आहे, इव्हन ते NCERT पण नाही आहे. त्याची गरज नाही, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. रिझल्टंट ऑफ सम किती असतो?
√p² प्लस q² प्लस 2pq कॉस थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स किती असतो? √p² प्लस q² मायनस 2pq कॉस थिटा. लक्षात आलं? रिझल्टंट व्हेक्टरची डिरेक्शन असते अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ q साइन थिटा डिवायडेड बाय p मायनस q कॉस थिटा. रिझल्टंट ऑफ सम असेल, रिझल्टंट ऑफ सम असेल तर इथं प्लस साईन येतं. रिझल्टंट ऑफ डिफरन्ससाठी साईन कोणतं आलं? मायनस साईन आलं. लक्षात आलं? रिझल्टंट ऑफ डिफरन्स फॉर्म्युलाला आर इज इक्वल टू √p² प्लस q² मायनस 2pq कॉस थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स आला आर इज आलं. रिझल्टंट ऑफ सम असतो √p² प्लस q² प्लस 2pq कॉस थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स किती असतो? √p² प्लस q² मायनस 2pq कॉस थिटा. कळलं? डिरेक्शन रिझल्टंट ऑफ सम असेल तर डिरेक्शन असते अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ q साइन थिटा डिवायडेड बाय p प्लस q कॉस थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स असेल तर डिरेक्शन असते अल्फा इज इक्वल टू q साइन थिटा डिवायडेड बाय p मायनस q कॉस थिटा. ओके. आता सपोज करा दोन व्हेक्टर इक्वल आहेत, p इज इक्वल टू q आणि त्यांच्यामध्ये आर्बिटरी अँगल आहे थिटा. मग रिझल्टंट ऑफ सम किती आहे तो आपण फाइंड करूया. रिझल्टंट ऑफ सम आपल्याला आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे. रिझल्टंट ऑफ सम असतो 2p कॉस थिटा बाय 2. मागच्या लेक्चरमध्ये झालं आहे. दोन व्हेक्टर जर इक्वल असतील आणि त्यांच्यामध्ये आर्बिटरी अँगल थिटा असेल तर रिझल्टंट ऑफ सम किती असतो? 2p कॉस थिटा बाय 2. मग आता रिझल्टंट ऑफ डिफरन्स किती येतोय फाइंड करूयात. आपल्याकडे कंडिशन काय आहे बघा. दोन व्हेक्टर आहेत, व्हेक्टर p आणि व्हेक्टर q. दोन्ही व्हेक्टर इक्वल आहेत आणि त्यांच्यामध्ये आर्बिटरी अँगल थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स किती येतोय बघूया. मग आर इज इक्वल टू √p² प्लस q² मायनस 2pq कॉस थिटा. आता p इज इक्वल टू q आहे म्हणजे हे आलं √p² प्लस p² मायनस 2p इंटू p कॉस थिटा. सो आर इज इक्वल टू √2p² मायनस 2p² कॉस थिटा. 2p² कॉमन घेता येईल. मग हे आलं 2p² इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा इज ऑलवेज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. मग मी फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो. आर इज इक्वल टू हे आलं 2p² आणि 1 मायनस कॉस थिटा त्याला मी पुट केलं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर आहे. म्हणजे हे आलं √4p² साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. सो आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट निघेल 2p साइन थिटा बाय 2. कळलं? रिझल्टंट ऑफ डिफरन्स किती आला? 2p साइन थिटा बाय 2. क्लिअर झालं का? हां. मग मी इथे 2 पॉईंट लिहितो. सम डिफरन्स. ओके. रिझल्टंट ऑफ सम असतो √p² प्लस q² प्लस 2pq कॉस थिटा. तर रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो √p² प्लस q² मायनस 2pq कॉस थिटा. बरोबर आहे. दोन व्हेक्टर जर इक्वल असतील तर त्यांचा रिझल्टंट असतो, रिझल्टंट ऑफ सम असतो 2p कॉस
थिटा बाय 2. दोन व्हेक्टर जर इक्वल असतील तर त्यांचा रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो 2p साइन थिटा बाय 2. डिरेक्शन असते अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय p प्लस क्यू कॉस थिटा. डिरेक्शन ऑफ डिफरन्स असतो डिरेक्शन ऑफ डिफरन्स अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय p मायनस क्यू कॉस थिटा. लक्षात आलं. तसं बघायला गेलं तर डिफरन्स हे ऑपरेशन वेगळं घेता येत नाही. डिफरन्समध्ये ॲडिशनच असते, पण कुणाची ॲडिशन, एक व्हेक्टर आणि दुसरा निगेटिव्ह व्हेक्टर. लक्षात आलं. व्हेक्टर आणि त्याचा निगेटिव्ह व्हेक्टर ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे डिफरन्स ऑफ व्हेक्टर. तर आता हा जो मी टेबल बनवला आहे हा टेबल खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जेई किंवा नीट करताना फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. जेईला कधी डेरिव्हेशन किंवा नीटला कधी डेरिव्हेशन विचारणार नाहीत. तिथे फक्त फॉर्म्युले लक्षात राहिले, फॉर्म्युले लक्षात असतील तर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करता येतं. तर रिझल्टंट ऑफ सम आणि रिझल्टंट ऑफ डिफरन्स म्हणजे काय लक्षात आलं. क्लिअर झालं हे समजलं का. आता सपोज करा एक जेईवाला इम्पॉर्टंट पॉईंट, रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स. रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स. देन व्हॉट इज अँगल बिटवीन टू व्हेक्टर. असा क्वेश्चन एकदा जेई आय थिंक मला सॉरी हा नीटला क्वेश्चन विचारला होता. नीट 2017 किंवा 16 मला एक्झॅक्टली आता लक्षात नाही आहे. नीट बहुतेक नीट 2016ला क्वेश्चन विचारला होता. रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स. ओके, रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स. देन व्हॉट इज अँगल बिटवीन टू व्हेक्टर आता आपल्याला फाइंड करायचं आहे. तर रिझल्टंट ऑफ सम किती असतो, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स. हे आलं अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग केल्यानंतर स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे हे आलं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. दोन्ही साईडला पी स्क्वेअर आणि क्यू स्क्वेअर कॅन्सल होईल. आता हे मायनस इकडं घेतलं तर हे येणार 4pq कॉस थिटा इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मी हे मायनस 2pq कॉस थिटा होतं त्याला या साईडला घेतलं, मायनस आहे ते या साईडला आल्यानंतर प्लस होणार म्हणजे किती मिळालं 4pq कॉस थिटा इज इक्वल टू 0. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 4pq. आता 0 डिवायडेड बाय एनिथिंग म्हणजे 0च असणार. मग कॉस थिटा इज इक्वल टू 0. आता कॉस थिटा 0 आहे म्हणजे थिटा किती आला 90 डिग्री. दॅट इज वेक्टर पी इज परपेंडिक्युलर टू वेक्टर क्यू. कळलं. जर रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स असेल, ओके, तर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर येतात. क्लिअर झालं. आता अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट इथे बघा. आपण ॲडिशन डिफरन्सचा रिझल्टंट फाइंड केला बाय युजिंग पॅरोग्राम लॉ किंवा बाय युजिंग ट्रायंगल लॉ. हा ट्रायंगल लॉनं फाइंड केलेला रिझल्टंट वेक्टर आहे, हा पॅरोग्राम लॉनं फाइंड केलेला रिझल्टंट वेक्टर आहे. असेच रिझल्टंट आपण ॲडिशन आणि डिफरन्ससाठी पण फाइंड केलेत. तर एक लक्षात ठेवायचं, रिझल्टंट ऑफ सम अँड रिझल्टंट ऑफ डिफरन्स ऑलवेज लाईज इन अ सेम प्लेन ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर. इंडिव्हिज्युअल वेक्टर ज्या प्लेनमध्ये आहेत त्याच प्लेनमध्ये रिझल्टंट ऑफ सम असतो किंवा
रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो. क्लिअर झालं. रिझल्टंट ऑफ सम किंवा रिझल्टंट ऑफ डिफरन्स हे इंडिव्हिज्युअल व्हेक्टर ज्या प्लेनमध्ये आहेत त्याच प्लेनमध्ये असतात. क्लिअर झालं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला, तो म्हणजे डिफरन्स ऑफ व्हेक्टर, आणि थोडेसे जेईवाले नीटवाले पॉईंट आपण डिस्कस केले. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा मी बनवलेला टेबल जो खूप इम्पॉर्टंट आहे, जो डिफरन्शिएट करतो रिझल्टंट ऑफ सम आणि रिझल्टंट ऑफ डिफरन्सला. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, जर रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स असेल तर दोन व्हेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हा इम्पॉर्टंट नीट आणि जेईवाला पॉईंट. हे कसं येतं ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. भले ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, दोन व्हेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स असतो, किंवा रिझल्टंट ऑफ सम इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ डिफरन्स असेल तर दोन व्हेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. क्लिअर झालं. तर आपलं काय काय झालं बघा. आपण दोन मॅथमॅटिकल ऑपरेशन स्टडी केले, ॲडिशन ऑफ व्हेक्टर अँड डिफरन्स ऑफ व्हेक्टर. ओके. आता लास्ट ऑपरेशन राहिले ते म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर. डिव्हिजन व्हेक्टरची होत नसते, त्यामुळे डिव्हिजन ऑपरेशन व्हेक्टरसाठी व्हॅलिड नाही आहे. मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर. ठीक आहे. मी ह्याच्या नोट्स सेंड करतो. हा लगेच टॉपिक प्रिपेअर करायला सुरुवात करा. संडेला त्याची टेस्ट असणार आहे. ओके. थांबूया.